गणेश पाटील अगदी पुढे गेले, चेंडूवरची नजर हटली आणि ते 2 धावा कंप्लीट केलेले आहेत. धावसंख्या 17 वर जाऊन पोहोचलेली आहे. नक्की 2 चेंडूमध्ये 8 धावा दिनेश दलवीच्या खूप मौल्यवान आहेत. पहिला मोठा फटका आज दिनेश दलवीनं शिवनेरी स्पोर्ट आमने टीम कडून खेळलेला आहे. पंढरी पाटील यांना पुन्हा एकदा चेंडूला उडवलाय, अगदी डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमा पार षटकार. दिनेश दलवीची स्ट्रॉंग झोन आहे. लेग स्टंपवर जर चेंडू टाकला तर ते थांबणं मुश्किल आहे. बघूया चेंडू हवेमध्ये, आता चुकी होणार नाही. चांगला झेल टिपलाय. नक्की सदानंद पाटील हरिभक्त पारण आहेत. चांगलं व्यक्तिमत्व. या माऊलीने एक चांगला झेल टिपून आपल्या संघाला एक मूल्यवान विकेट मिळवून दिले दिनेश दलवीचा. नक्की चांगली धून वाजवलीत. सोपान पाटीलनं झेल घेतलाय आणि हा विठोरायाची धून वारकरी संप्रदाय. भारत सदानंद पाटील भारत देशातील एक चांगला संप्रदाय म्हणून वारकरी संप्रदायाकडे नेहमीच सर्वांनी पाहिलेलं आहे. 2 ओव्हर धावा झाले 23 आणि गडीबद झालेत 5. बघूया मनोहर केने आणि खंडू पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. वेलकम किशोर सिनियर किशोर पाटील तुफान पिंपलास टीमचे उत्कृष्ट खेळाडू ज्यांच्या सौभाग्यवती पुष्पाताई किशोर पाटील या पंचायत समितीच्या माजी सदस्य देखील राहिलेत. आणि भिवंडी टेनिस बॉल क्रिकेटचं एक नक्कीच किशोर पाटील एक चांगले खेळाडू पिंपलास गावातून आपण पाहिलेले आहेत. बघूया ओव्हर नंबर 3. गोलंदाज विनोद. विनोदच्या समोर फलंदाज खंडू आहेत. खंडू सलामीला आलेत. फक्त 2 चेंडू त्यांच्या वाटेला आलेत. 12 चेंडूमधून 3. 2 चेंडूमध्ये 3 बनवलेले आहेत. बघूया इथे हा चेंडू अगदी लॉंग ऑनला केलेला आहे. इथे चांगली फिल्डिंग जरूर पाहिली, मात्र 2 धावा घेण्यापासून रोखू शकले नाही आहेत. धावसंख्या 25. 13 चेंडूमध्ये चांगली टोटलकडे आपण पाहतोय शिवनेरी स्पोर्ट आमनी टीम. कारण की अजून 11 चेंडू खेळायचे आहेत आणि मैदानामध्ये मनोहर केने एक चांगला फलंदाज आपल्याला त्यांचा पाहायला मिळतो. नॉन स्ट्राईकला रेड कॅप. वेलीची स्पर्धा खूप गाजवली होती मनोहर केनेनं. इथे हा चेंडू काऊ कॉर्नर सरसवतोय. 2 खेळाडूंना बीट करून चेंडू एका टप्प्यानं चाललाय सीमा पार. येतोय चौकार. वेलकम सुस्वागतम आमच्या ओलीगावचे उद्योजक उद्योगपती समाजसेवक ज्येष्ठ नागरिक जनार्दनजी गणपत पाटील या क्रीडानगरीचे मालक यांचे इथे शुभ आगमन झालेले आहे. स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील यांच्या नावाने क्रीडानगरी. बघूया इथे एक सिंगल धाव घेतली चौकारानंतर. धावसंख्या 30. वेलकम शिवा म्हात्रे आणि जयदुर्गा टिमगरपाडा टीम चं देखील इथे शुभ आगमन झालेले आहे. जादूकर कैलास नाईक यांच्या सोबत आमचे जोशी 11 बादवड बी संघाचे कॅप्टन यष्टीरक्षक दिलीप मोरे आपलं देखील वेलकम. बघूया हा चेंडू पंचांचा आलाय वाईटचा इशारा. धावसंख्या 31 धावा 15 चेंडूमध्ये लागलेत. अजूनही 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. क्या बात आहे. चेंडूला अगदी
अफरकटच्या अंदाजानं खेळण्याचा प्रयत्न केला होता, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क नाहीये. बघूया, 31 धावा झालेत. मनोहर केनीला अजून खातं खोलायचं आहे. इथे फटका खेचलाय, बघूया क्या बात आहे. अप्रतिम झेल गणेश पाटीलनं कंप्लीट केलाय. जबरदस्त झेल. नवीन फलंदाज देवीदास आलेत. आतापर्यंत शिवनेश्वर डामणे टीमनं 6 फलंदाज गमावलेत, 6 गडी गमावलेत आणि धावा आहेत 31. ओव्हर नंबर 3चा शेवटचा चेंडू. बघूया, चेंडूला पॉईंट रिझनला केले, डीप पॉईंटला प्रोटेक्शन आहे. देवीदासनं एका धावेनं आपला अकाउंट ओपन केलंय. 3 ओव्हर 32, 3 ओव्हर 6 बाद 32. बघूया 45 की 40 एक कोणती टोटल शिवनेश्वर डामणे टीम सेट करेल ओमसाई पिसे टीम समोर. चला, तुफान पिंपलास टीम आणि जयदुर्गा टेमगरपाडा टीम, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण रेडी राहायचं आहे. चला, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबा. चला, शेवटचा आणि अंतिम चौथा ओव्हर घेऊन गोलंदाज युवराज ओव्हर नंबर 4. आज रामदास म्हात्रे, सनी पाटील टीमचे दोन्ही सिनियर खेळाडू आज मैदानामध्ये आहेत. बघूया, लॉंग रनअपनं युवराज ओव्हर नंबर 4ला सुरुवात करतायत. क्या बात आहे. अगदी हा चेंडू फुलटोस होता. चेंडू चाललाय पॉइंट रिझनकडे. चांगली फिल्डिंग होते. फक्त एक सिंगल धाव मिळेल. पंढरी पाटील तिथे आहेत. धावसंख्या 33. धावा, 5 चेंडू शेष आहेत. नक्कीच मित्रांनो, बघा, आम्ही पहिल्या ओव्हरमध्ये जो 2 धावांचा पॅनल्टी पिसे संघाला देण्यात आला होता, कमी खेळाडू, आणि त्या 2 धावा मी ॲड केल्या नाहीत. इनिंग संपल्यानंतर आम्ही ॲड करू. पहिल्या ओव्हरला 19-4, दुसऱ्या ओव्हरला 19, तिसऱ्या ओव्हरला 9 आलेत आणि या ओव्हरनंतर ते 2 धावा ज्या आहेत त्या आम्ही ॲड करणार आहोत. युवराज इथे हा चेंडू दिशाहीन पाहायला मिळतोय. सुरेश घरत सरांनी आपली जागा चेंज केली. आम्हाला इशारा केला वाईटचा. पहिल्या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय सिनियर पंच सुरेश घरत सर आणि नक्की सुनील म्हात्रे आणि तिसरे पंच आहेत भाऊ पाटील. या स्पर्धेमध्ये गेले 4 दिवस अतिशय चांगली पंचांची भूमिका आपण या पंचांकडून पाहिलेली आहे. हा फटका अगदी लॉंग आणि लॉंग ऑफच्या मधून स्क्रीनच्या दिशेनं चेंडूला उडवलाय खंडू पाटीलनं. षटकार.
क्या बात आहे, चेंडूला हलक्या हातानं टॅप केलाय. दुसरीचा प्रयत्न नाहीये, एकाच धावेवर समाधान मानलंय. बघूया देवीदास आता स्ट्राईकला आहे. खंडू पाटीलनं आज खेळपट्टीवर अगदी तळ ठोकून फलंदाजी केली. सलामीला आलेत, अजूनही खेळपट्टीवर आहेत. आता या इनिंगचे फक्त 3 चेंडू शेष आहेत. नक्कीच अगदी छत्रपती गायकवाड खूप मेहनत, मला वाटतं त्यांची देखील तिसरी ते चौथी ट्रिप असेल. टार्झन दादाचे 3 झालेत सकाळपासून. आपली संपूर्ण आयोजन कमिटी. बघूया इथे हा चेंडू बॅटची कळा घेऊन शॉट थर्डमॅन इनफिल्डच्या आतमधून उचललाय. अनिल तिथे आहेत. फक्त एकच सिंगल. धावसंख्या 42. मातीच्या खेळपट्टीवर 40-35 धावा, एक चांगली टोटल नक्कीच आपण गेले 3 दिवस पाहिलेली आहे. तुमच्याकडे जर गोलंदाजी अचूक असेल तर 30-35 धावा देखील तुम्ही डिपेंड करू शकता. त्याच्यासाठी तुम्हाला फिल्डिंग देखील खूप चांगली करावी लागेल. बघूया 2 चेंडू शेष आहेत. युवराजचा चेंडू खंडून उडवलाय. बघूया आणि हा चेंडू देखील चाललाय लॉंग ऑन सीमा पार. षटकार, गुड शॉट. खेळपट्टीवर तुम्हाला अगदी पायांची हालचाल ही खूप महत्वाची आहे. हा चेंडू अतिशय चांगल्या टप्प्यावर आपण पाहिला. युवराजचा शेवटचा चेंडू आलाय डॉट. अशा 4 ओव्हरमध्ये धावा बनवले शिवनेश्वर आमने टीमनं. नाणेफेकी हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना 6 गड्याच्या मोबदल्यात 48 आणि त्याच्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ॲड करतोय. एकूण धावा 50 लागलेली आहेत आणि 51 धावांचं टार्गेट ओमसाई पिसे टीम समोर असेल. आपण जाऊया पहिल्या फेरीच्या दुसऱ्या सामन्याकडे. नाणेफेकी करण्यासाठी मान्यवर कक्षामधून आपण नंदू जोशी माजी सरपंच ओले आणि नक्कीच मनोहरजी बलिराम पाटील माजी उपसरपंच या दोन्ही मान्यवरांना विनंती करूया आपण. चला वेलकम जादूकर कैलास नाईक, जयदुर्गा टिंबरबारा टीमचे कॅप्टन, तुफान पिंपलाचे कॅप्टन यस किशोर पाटील. ओव्हर टू मनोज ठाकरे. धन्यवाद. चला मान्यवरांना विनंती, आपण या टॉस बॉक्समध्ये आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये ज्यांनी मोलाचं सहकार्य केलं आणि गावाच्या विकासासाठी एक पाऊल पुढं असं सन्मान्य व्यक्तिमत्व भावेश भाई भानुशाली यांच्या माध्यमातून आपण पाहतोय हा टॉस बॉक्स. आणि जिथे केला जाईल आजच्या दिवसातील दुसरी मॅचचा नाणेफेक. मान्यवर आमच्या इथं उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी केले जाईल नाणेफेक. चापाचं कॉलिंग केलं गेलं आहे आणि त्याच्या अगेन्स्ट आलेलं आहे. मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. या ठिकाणी नाणेफेक झालं. आपण पाहतोय जयदुर्गा टेमगर टीमने या ठिकाणी आपण पाहिलं तर नाणेफेक जिंकला आहे. खऱ्या अर्थाने आपण पाहिलं तर भरपूर काल क्रिकेट गाजवलं गेलं. रेग्युलर असेल, ओपन असेल, सिटी असेल, याच्यामध्ये कैलास यांचं खूप नाव आहे. आणि आता मात्र पाहूया या ठिकाणी 40+ आपली जादू आपण काही वर्ष पाहतोय. तर या ठिकाणी आपण नाणेफेक जिंकला आहात, आपला निर्णय काय असेल? क्षेत्ररक्षण. समोर टीम आहे तुफान पिंपलास. नेहमी त्यांची तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. अशा टीमला किती धावापर्यंत रोखण्याचा आपला मानस असेल? कमीत कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. निश्चित आपण पाहिलं या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने प्रत्येक संघकाराने भरपूर गवगवा केला आहे, भरपूर कौतुक केलं आहे. प्रत्येक मान्यवराने सुद्धा त्यांची कौतुकस्पद थाप पाठीवरती मारली आहे. तर आपणही या आयोजन नियोजनाबद्दल आणि ग्राउंडबद्दल काय म्हणाल? आयोजन तर खूप सुंदर आहे आणि विशेषतः जयेश पाटील आणि त्यांचे वडील, त्यांचा पूर्ण परिवार यांनी जे या ग्राउंडसाठी जी मेहनत घेतलेली आहे, खरोखरच कौतुकास्पद आहे ते. अगदी बरोबर. खऱ्या अर्थाने आपण पाहतोय ग्राउंडची अशी सजावट केली गेली आहे की जणू काय आपण दमनला खेळतोय, महाबलेश्वरला खेळतोय की अन्य कुठेतरी खेळतोय, अशी या ग्राउंडची सजावट केली आहे. तर तुम्हाला या सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. आपण जाऊया तुफान पिंपलासकडे. आपण नाणेफेक हरला तर जिंकला असता आपला निर्णय काय असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. निश्चितच समोर टीम चांगली आहे, हवं ते मिळत नाही आहे, त्याच्या विरुद्ध आपल्याला काम करायचं आहे. किती धावांपर्यंत पोहोचण्याचा मानस असेल? 45 ते 50 पर्यंत पोहोचण्याचा मान असेल. यस, आपण पाहतोय ग्राउंडची जी भौगोलिक परिस्थिती आहे आणि आयोजन नियोजनाबद्दल थोडक्यात काय म्हणाल?
खूप चांगला ग्राउंड आहे आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. ग्रामस्थ ओली यांनी खूप चांगला ग्राउंड केला आहे गावासाठी, चांगलं आहे. खूप खूप धन्यवाद तुम्हालाही तुमच्याही या सामन्यासाठी भरपूर साऱ्या शुभेच्छा. तर टॉस बॉक्समधून न्यूज असे आहे की नाणेफेकी जे कॉलिंग जे आहे ते जयदुर्गा टेमगरवाडा टीमने जिंकलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. धन्यवाद मनोज ठाकरे. जयदुर्गा टिमगडपाडा टीमचे कॅप्टन जादूकर कैलास नाईकनं नाणेफेकी जिंकून प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. ओमसाई पिसे टीमच्या कॅप्टनने देखील नाणेफेकी जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. बघूया 51 धावांचं लक्ष्य आहे मित्रांनो. 3 ओव्हर, तुम्हाला 16 मिनिटं आहेत. येणारा जाणारा फलंदाज टी-शर्टची सर्कल, कंपल्सरी क्रॉस, पहिल्यांदा वॉर्निंग, दुसऱ्यांदा डायरेक्ट पेनल्टी. चला फलंदाज लगे पाठवायचे. डॉक्टर श्याम पाटील ओमसाई पिसे टीमचे कॅप्टन. आज स्पर्धेचा अंतिम फायनल दिवस. ओली गावची आन बान शान आणि अभिमान वाढवणारी स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2026. नक्कीच मित्रांनो आपण स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील जी क्रीडानगरी पाहतोय. या क्रीडानगरीचे मालक सन्माननीय जनार्दनजी गणपत पाटील, अशोकजी गणपत पाटील, प्रकाशजी गणपत पाटील, रवींद्रजी गणपत पाटील आणि नंदकुमार गणपत पाटील JP या नावानी हे भिवंडी तालुक्यातील सुप्रसिद्ध मैदान आहे. नक्की सर्व पाटील परिवाराचं आपण विशेष धन्यवाद व्यक्त करूया. आई गावदेवी 40+ ओली संघाच्या वतीनं त्यांनी आपल्या स्पर्धेसाठी उत्तम दर्जाचं मैदान आपल्या 40+ स्पर्धेसाठी उपलब्ध करून दिलेलं आहे. नक्कीच गावच्या विद्यमान सरपंच कुंदाताई विष्णू पाटील, तसेच आमचे सन्माननीय भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे माजी अध्यक्ष आणि खजिनदार अरविंदजी केशव भोईर यांच्या सौभाग्यवती वैशल्यताई अरविंद भोईर या गावच्या विद्यमान उपसरपंच आहेत. आणि सर्व सन्माननीय आजी माजी सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामपंचायत कमिटी आणि ग्रामस्थ मंडळ ओली यांचं सर्वांचं विशेष धन्यवाद. या स्पर्धेच्या माध्यमातून सलामीर जोडी आलेली आहे. डॉक्टर श्याम पाटील आणि गणेश पाटील. गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज क्या बात आहे. खंडू पाटील यांना पहिल्या ओव्हरसाठी इथे संधी दिलेली आहे. कारण की आज खंडू पाटीलच्या बॅटमधून धावा देखील खूप चांगल्या आल्यात. म्हणजे आज खंडू पाटीलचा दिवस असावा असा नक्कीच एक चांगला निर्णय शिवनेरी स्पोर्ट आमने टीमनं घेतला आहे. फलंदाजीतून 25 धावा बनवल्यात. वा, संतोष जोशी सरांचा खूप चांगला निर्णय. सूर्यकांत असतील, मनोहर केने, महेंद्र, दिनेश दलवी अँड ऑल टीम चांगली खेळाडू आहेत त्या टीममध्ये. वेले इथे अंतिम सामना खेळली होती. गावदेवी भादवड टीम, संजयभाई म्हात्रे टीमनं या संघाला फायनलमध्ये पराभूत केलं होतं. बघूया 51 धावांचं लक्ष्य आहे. पहिला चेंडू सेकंड इनिंगमधून शिवनेरी स्पोर्ट आमने टीमचे एक अष्टपैलू खेळाडू खंडू पाटील बॉलिंग ट्रॅकवर. दहा वाजून 49 मिनिटं झालेली आहेत. जसा पहिला चेंडू टाकला जाईल आपली वेल देखील इथे सुरू केली जाईल. पहिला चेंडू अतिशय चांगल्या लेनवर आपण पाहिला आहे. चेंडूला अगदी चॉक केलं होतं. सिली मिडॉप रिझनमधून चेंडूला उचललाय. मातीच्या खेळपट्टीवर हा चेंडू सर्वात चांगला चेंडू आहे. कुठलाही मोठा फलंदाज समोर असू द्या, त्याच्याकडे एकच साधन आहे, बचाव. 10 वाजून 49 मिनिटांनी पहिला चेंडू टाकलेला आहे. संतोष जोशी सर, ऑल टीम गोष्ट लक्षात असू द्या. हा फुल टॉस. बघूया चेंडू अगदी चालला वाईडिश लॉंग ऑन सीमा पार. मनोहर केनेचे प्रयत्न फक्त पाहायला मिळाले. चौकार. चांगला अगदी समाचार घेतलाय गणेशनं. चांगला झेल देखील घेतला होता क्षेत्ररक्षण करताना आणि फलंदाजीतून या स्पर्धेचा पहिला चौकार ठोकून सुरुवात चांगली केलेली आहे. धावसंख्या 5. पुन्हा एकदा फुलटॉस घेतला बॅटवर. पहिला फटका खेचला आहे नक्कीच लॉंग ऑनला आणि आता फटका खेचला होता लॉंग ऑफला. गणेश पाटील 3 धावा या चेंडूवर धावून पूर्ण करत आहेत. धावसंख्या 8.
7 वर गणेश, 1 वर डॉक्टर श्याम पाटील. 3 चेंडूमध्ये 8 आलेत. पहिल्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये फलंदाजांची ताकद, दहशत पाहायला मिळते, कारण की फक्त 2 खेळाडू हे इनफिल्डच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतात. आणि पहिली ओव्हर गोलंदाजासाठी खूप मोठी अग्नी परीक्षा आहे. म्हणून कमी ओव्हरमध्ये पहिलं पॉवर प्लेचं ओव्हर हे खूप निर्णायक नेहमी आपल्याला पाहायला मिळालं आहे. बघूया अखंडू पाटील इथे पॉइंटच्या शतरक्षकाला बीट केला आहे. चेंडू चालला डीप पॉइंटकडे. अतिशय चांगली फिल्डिंग, थ्रो देखील चांगला आहे. 2 धावा या चेंडूवर डॉक्टर श्याम पाटील यांच्या बॅटमधून. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये 4 चेंडूमध्ये 10. 51 धावांचं लक्ष्य आहे. या खेळपट्टीवर गोलंदाजांचा बोलबाला आपण पाहिला आहे. आज फायनल डे आहे. खेळपट्टी आपला रूप धारण करेल का बघूया फलंदाजांसाठी. इथे देखील पावलांचा चांगला वापर केला आहे. मिड ऑफला चेंडू उचललाय. चांगली फिल्डिंग, एक सिंगल धाव. धावसंख्या 11 11. आज ओलीची टीम देखील आपल्या या स्पर्धेतून न्यूझीलंड पायगाव टीम समोर खेळणार आहे. मनोहर भाऊ आज वेळ द्या नक्कीच. मनोहर दादांना क्रिकेट खूप खेळ आवडतोय. इथे चेंडू अगदी गॅप मधून चालला डीप स्वीपर कव्हर कडे आणि गणेशच्या बॅटमधून हा चौकार आलाय. गुड शॉट. थँक्यू. बघा आज खेळाडूंनी टीम मिटिंग कमी घ्यायची आहेत. टार्जन दादा सांगतात आम्ही देखील मैदानामध्ये उतरू तेव्हा आम्ही पण कुठल्याही प्रकारची टीम मिटिंग घेणार नाही आहोत. अगदी जागच्या जागेवर उभे राहून फक्त क्रिकेट खेळू. आज 9 सामने खेळायचे आहेत आपल्याला. बक्षीस वितरण सोहळा आहे. मान्यवरांचे स्वागत सन्मान आहेत. त्या अनुषंगाने आज खेळाडूंनी कुठल्याही प्रकारचा वेल दौडू नका. मनोहर केने नक्कीच बघूया. मनोहर केनेला इथे संधी दिली आहे. अजून त्यांच्याकडे येणाऱ्या गोलंदाजातून आपल्याला दिनेश दलवी, महेंद्र सारखे गोलंदाज पाहायला मिळतील. संतोष जोशी देखील एक चांगले गोलंदाज आहेत. 18 मध्ये 36 पाहिजेत. पहिल्या 6 मध्ये 15 आलेत. त्याच्यामध्ये 3 चेंडूमध्ये 11 आहेत गणेश पाटीलच्या आणि 3 चेंडूमध्ये 4 आहेत डॉक्टर श्याम पाटील यांच्या. 18 मध्ये 36 म्हणजे प्रत्येक चेंडूवर 2 धावांचं गणित येऊन थांबलेले आहे. मनोहर केने ओव्हर द विकेट. हा चेंडू बिमारचा इशारा आणि बिमरनं बिमार केलाय. या चेंडूवर अतिरिक्त 5 धावा आलेत एक्स्ट्राच्या स्वरूपात. धावसंख्या 20. डीजे थँक्यू. वेलकम विजयदादा पाटील, गावदेवी ओली संघाचे एक धडाकेबाज फलंदाज. फ्री चेंडू आहे. झेल जरूर पकडलाय. एक सिंगल धाव या चेंडूवर पूर्ण केलेली आहे. धावसंख्या 21. आता बनवायच्या 17 मध्ये 30. आकाश पाटील ओली गावचे समाजसेवक, उत्तम आचारी आपलं देखील या स्पर्धेमध्ये खूप खूप स्वागत. नक्कीच प्लेअर ऑफ द डे हे पारितोषिक आकाश पाटील यांनी या स्पर्धेसाठी स्पॉन्सर केले. त्यांचे देखील विशेष धन्यवाद. गणेश पाटीलनं चेंडूला उडवलाय. अगदी चेंडू चाललाय काऊ कॉर्नर. सीमा पार षटकार.
एका चेंडूमध्ये 11 धावा खर्च केलेत. बघूया हा फटका आता फसलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. वेल जज कॅच. फलंदाज गणेश पाटील झेलबाद. संतोष माली, घनश्याम भोईर, अनिल दादा भोईर देखील आमचे आहेत. आचार्य जाम भारी, विनोद पाटील आहेत. क्या बात आहे. आज संपूर्ण टीम आहे. नाही जीवन मात्रेनं दुसऱ्या दिवशी देखील इथे उपस्थिती दिली होती. दापोडे टीमचे सपोर्टर राहिले होते आणि ती टीम फायनलमध्ये पोहोचलेली आहे. किशोर पाटील आपलं देखील स्वागत. कुणाल पाटील कुठे आहेत. आज कॅप्टन म्हणून किशोर पाटीलनं नाणेफेकी उडवलेली आहे. धावसंख्या 27. नक्कीच विनोद आलाय. पहिला चेंडू खेळले धावेमध्ये. सिली मिडॉपला चांगला झेल टिपलाय मनोहर केनीनं आणि धक्का नंबर 2 ओमसाई पिसे टीमला. केलेली आहे. धावसंख्या 28. 28 धावा बनवायचे आहेत अजूनही. 13 मध्ये 23. 11 मध्ये 28 आल्यात. हा चेंडू बघूया. दिनेशच्या डोक्याच्या वरून सीमा पार. मनोहर केने नाराज, मात्र इथे श्याम पाटील खुश असतील. डीजे मध्ये बनल्या 34 आणि आता 12 चेंडू मध्ये शिल्लक आहे 17. 17 धावा पाहिजेत 2 ओव्हर मध्ये. नक्की श्याम पाटील सुरुवातीला जरूर वेल घेतला. 3 चेंडू मध्ये 4 बनवले. त्यानंतर मात्र 3 चेंडू मध्ये 11 धावांचं मौल्यवान योगदान दिलेले आहे. गोलंदाज दिनेश दलवी, दिनेश महेंद्र, मनोहर, संतोष जोशी, खंडू पाटील असे गोलंदाज या संघातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. बघूया 12 मध्ये 17 रोखायचे आहेत. बारा चेंडू 17 धावा. पहिल्या 12 मध्ये आले 34. गोलंदाज दिनेश दलवी, क्रमांक 3 ओव्हर, पहिला चेंडू. बघूया हा फटका देखील उंचच उंच. मनोहर केने यांचा प्रयत्न फक्त पाहायला मिळालेत. अतिशय चांगली धुव्वाधार फलंदाजी. षटकार आलाय. धावसंख्या 40. आता 11 मध्ये 11. काय फलंदाजी करतात आज ओमसाई पिसे टीमचे फलंदाज. दिनेश दलवीला देखील पहिल्या चेंडूवर षटकार ठोकलाय.
हा फुलटॉस आता फटका बसलाय. मनोहर केनेनं इथे झेल सोडलाय आणि नक्की चेंडू देखील चाललाय सीमापार. चौकार. नक्कीच या सामन्याचा सामनावीर खेळाडू आहे आमचे गुणलेखक विशाल नाईक आमच्यापर्यंत माहिती देतात. चंदू नक्की जरूर अनिलने देखील या स्पर्धेची विकेट हॅट्रिक कंप्लीट केली. मात्र धावा अगदी 5 चेंडूमध्ये 21. संतोषजी देवेकर, विकास नाईक, जयदुर्गा टेमकरपारा टीम, चला आपण लगेच मैदानामध्ये फिल्डिंग करण्यासाठी उतरायचं आहे. ऑल टीम आणि तुफान